सद्गुरुनाथ महाराज की जय। महायोगी स्वामी उमानंद सरस्वती की जय। श्री गुरुगीता हा गुरुभक्ती योगाचा मंत्रराज आहे. कलियुगात संसार सागर तरुण जाण्यासाठी हा महामंत्र गुरुदेवांनी स्वाध्याय म्हणून दिला आहे. श्री गुरुगीतेतील संस्कृत श्लोकांचा अर्थ महायोगी स्वामी उमानंद सरस्वती यांच्या श्री गुरुगीतार्थेश्वरी या विवेचनाच्या आधारे आपण क्रमशः जाणून घेत आहोत. आजचा श्लोक आहे 80. गुरुची आराधना. गुरुरेव जगत् सर्वं ब्रह्म विष्णु शिवात्मकं गुरो परतरं नास्ति तस्मात् संपूजयेत् गुरुं. श्री गुरुच सर्व जगत होय. ब्रह्मा विष्णू शिव स्वरूप गुरु होय. गुरुहून श्रेष्ठ दुसरा कोणी नाही, दुसरे काही नाही. म्हणून गुरुची उत्तम प्रकारे मनःपूर्वक पूजा करावी. समपूजा करावी म्हणजे सर्वत्र सर्वांच्यात गुरुचा अंश ओळखून सर्वांचा सारखा मान ठेवावा. सर्वांचा सन्मान राखणे हा एक महान यज्ञ तपस्या आहे. भेदभावाने कोणालाच वागवू नये. पंक्ती प्रपंच करू नये. सर्वांशी प्रेमादराने वागणे हीच गुरुची समपूजा. समभाव राखावा. समदृष्टी, समान, समभावना, समता आदीतील समशब्द आध्यात्मिक साधना करून घेतो. समाधानाने समाधीपर्यंत नेतो. गुरु ही व्यक्ती नाही. गुरु ही सर्वव्यापी शक्ती असल्याने मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सर्वांभूती ती शक्ती व्यापून आहे. संपूर्णपणे गुरुची पूजा साधण्यास सर्वांचा सन्मान करता आलाच पाहिजे. कोणाचा अवमान हातून होऊ न देणे हीच गुरुपूजा. कारण गुरु सर्व विश्व व्यापून आहे. गुरुच ब्रह्मा विष्णू शिव देवताही आहे. गुरुहून श्रेष्ठ कोणतीच शक्ती नाही. गुरुची केवळ स्थूल दृष्टीने पूजा करणे संपूर्णपणा होणार नाही. हा श्लोक अंतरंग साधना सांगत आहे. संपूजयेत गुरुम म्हणत आहे. हे वर्म मर्मज्ञ साधकाने लक्षात घ्यावे. गुरुरूपाची पूजा करून पूर्ण साधना होणार नाही. सर्वांमध्ये गुरुभाव ठेवून परस्परो देवो भव मानून आचरण ठेवले तरच ती खरी गुरुपूजा होणार. स्थूलातून सूक्ष्माकडे जाण्याचा साक्षात्काराचा मार्ग असल्याने साधकाच्या हातून साधना ही उत्तरोत्तर सूक्ष्म पातळीवरून मनःपूर्वक व्हायला हवी. हेच हा श्लोक सुचवितो. सद्गुरुनाथ महाराज की जय.